राहुल रणदिवे, दैनिक जनमत सोलापूरसाठी आपण घेत आहोत नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम। आणि जसं आपल्या महापालिकेला भाजपाने आपले सोलापूरकर सिटीतले घवघवीत मतदान करून भाजपाला 87 नगरसेवकांना दिले आपल्या महापालिकेत, तसंच झेडपीच्या इलेक्शन मध्ये घवघवीत सगळ्या मतदारांनी मतदान टाकून जसं आपल्या जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये राजन पाटील आहेत आपल्या इकडं, आपण त्यांच्या संगत संवाद साधणार आहे। या चंदन या मला सांगा, राजन पाटलाची काय रणनीती होती? राजन पाटलाची रणनीती नव्हती, भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेची रणनीती होती। आणि मोहोळ तालुक्यातल्या लोकांना सुसंस्कृत संस्कार असणारा तालुका असल्यामुळं हे अनपार्लिमेंटली जे बोलत होते ते मंडळी, त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलेलं आहे। मला सांगा, इलेक्शन मध्ये भरपूर काय व्हिडिओ व्हायरल झाले गेले, हे पूर्वीचे होते असं खैरे म्हणतात। आता ते म्हणत असतील त्यांनी ते आमच्यावर गुन्हे दाखल करावे, पूर्वीचे होते का कधी होते तेव्हा ते गुन्हे दाखल करावे जर त्यांना ते चुकीचे खोटे वाटत असतील तर। ते आत्ताचे सगळे आहेत, इलेक्शन पिरियड मधले आहेत ते सगळे। इलेक्शन पिरियड मध्ये थकवा आला म्हणून करतात काही माणसं, अशी विरंगुळा घेत असतात। ते विरंगुळ्याचा तो एका सावलीत बसलेला व्हिडिओ आहे, सावलीत बसलेला व्हिडिओ आहे असं हे म्हणतात। मला सांगा, आपल्या जिल्ह्याचा आता पूर्ण जिल्हा तुमच्या दोघांकडे असणाऱ्यासारखं दिसतंय, अजून भरपूर काय जण आहेत, काय विकास व्हायला पाहिजे आपल्या तालुक्यामध्ये? आमच्या तालुक्यात काही जमीन ओलिताखाली यायची राहिलेली आहे। मग ते ज्या मतदारसंघात आमचा लखन आला आहे, तो नरखेड मतदारसंघातली जमीन ओलिताखाली आणण्यासाठी शिना भोगावती जोड कालवा एक होणं गरजेचं आहे। भीमा नदीवर, शिना नदीवर बॅरेज बंदरे होणं हे गरजेचं आहे। आणि जे आटमायत आमचं धरणाचं कॅनल आहे तो रब्बीन खरीब आहे, तो रब्बी आणि उन्हाळे असा झाला पाहिजे की जेणेकरून बारमाही आम्हाला पाणी मिळेल। हे आमचे प्रमुख प्रश्न आहेत, जटिल, आणि बाकीचे तर आहेत ते होत जातील, हे महत्वाचे आमचे प्रश्न आहेत। आणि मोहोळ शहरामध्ये MIDC मध्ये चांगले उद्योग आले पाहिजे, चांगलं एखादं गव्हर्नमेंटचं इंजिनिअरिंग कॉलेज किंवा ऍग्रिकल्चर कॉलेज मोहोळ शहरामध्ये आणण्याचा आमचा प्रयत्न राहील। मला सांगा साहेब, घर तिथं नळ ही मोदी साहेबांची संकल्पना होती, आणि आपल्या तालुक्यामध्ये घर तिथं नळ आहे असं वाटतंय तुम्हाला? हो, मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत, काही ठिकाणी पूर्ण झालेत, काही ठिकाणी मोठ्या मोठ्या योजना आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात कामं चालू आहेत। तुम्हाला बघायला लागतं तर माझ्याकडे या, माझ्या मोहोळ नगरपंचायत मध्ये मोठं काम चालू आहे, अनगर नगरपंचायतीमध्ये मोठं काम चालू आहे, काही काही छोट्या गावची कामं पूर्ण झालेत, मोठ्या गावची कामं चालू आहेत। आता आपण थेट अध्यक्षाकडे जाणार आहोत। मला सांगा अध्यक्ष, सुपडा साफ करतो म्हणले होते, त्यांना काय सांगाल? सुपडा साफ करतो म्हणणाऱ्यांचं एक पॉलिटिकल लाईफ होतं, ते संपलंय आता। सुपडा साफ करणं सोपं नाही, पण भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीर अशी जनता आहे, नेते मंडळ आहेत, आणि जनतेवरती भारतीय जनता पार्टीचा कामाचा विश्वास आहे। त्यामुळे भारतीय जनता पार्टी सुपडा साफ त्यांनी स्वप्न फक्त बघावं, स्वप्न बघावं असं अध्यक्ष म्हणतात। हा, जनता भारतीय जनता पार्टीच्या मागे खंबीरपणे उभी आहे। काय नियोजन होतं आज, काय कार्यक्रम होता इथं? महाराष्ट्रातील जेवढ्या झेडपीच्या निवडणुका झाल्या त्यात अभूतपूर्व यश सोलापूरसाठी मिळालेलं आहे। पहिल्यांदा इतिहासामध्ये 59 भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारापैकी 38 उमेदवार हे भारतीयचे निर्विवाद बहुमत घेऊन निवडून आले, ते त्याचा सन्मान या ठिकाणी ठेवला होता। काय सांगाल सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांना तुमच्या? तुम्हाला जे भारतीय जनता पार्टीने आश्वासने दिलेली आहेत, जे तुमच्या गावातली सगळी स्वप्न तुम्ही सांगितलेली आहेत, ते पूर्ण करण्याची जबाबदारी या आमच्या सर्व निवडून आलेल्या सदस्यावरती आहे। स्वप्न 100% पूर्ण करण्याची जबाबदारी आज जयभाऊंनी, देवभाऊंनी ताकदीनं या मंडळींच्या खांद्यावर सोपवलेली आहे, आणि ती स्वप्न 100% पूर्ण होतील। अध्यक्षाचं विजन काय आहे? आपल्या जिल्ह्याला हे व्हायला पाहिजे आणि हे होणार आहे, हे सांगून टाका एकदा। विजन हे कधी संपत नसतं, विजन हे विजन असतं, परंतु प्रत्येक वेळेला नवनवीन
समाज बदलतो, रचना बदलती, लोकसंख्या वाढते, विजनामध्ये पण वाढ होत जाते. जे आता गरजेचं आहे ते सगळं केलं जाईल या पद्धतीने आपण घेऊन चाललेलं विजन आहे. धन्यवाद साहेब. आणि ते काय विकास करणार आहेत त्यांच्या मतदारसंघामध्ये आपण बघितलेला आहे. इथंच पालकमंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला होता आणि त्यांचा सत्कार होऊन त्यांना शुभेच्छा दिलेत पालकमंत्र्यांनी. आता येणाऱ्या जे सभापती निवडीमध्ये कोण सभापती होणार आहे ते मोतर निश्चित आहे. मी राहुल रणदिवे, चंदन बोल्लू, सोलापूर न्यूज.